नमस्कार मित्रांनो, माझं नाव समाजमित्र रविचंद्र जगन्नाथराव खर्डेकर. मित्र, प्रत्येकाला प्रश्न पडला असेल की जालना शहराचा जेव्हा जालना जिल्ह्याची 1 मे 1981 रोजी निर्मिती झाली तर नेमकी ही घोषणा कुठं करण्यात आली आणि कशी करण्यात आली. तर मित्रांनो, माझ्या पाठीमागे बघत आहात ही निजामकालीन इमारत आहे. याच निजामकालीन इमारतमध्ये अगोदर होतं SDM ऑफिस म्हणजे उपविभागीय कार्यालय, त्या अगोदर होतं कलेक्टर ऑफिस आणि त्या अगोदर होतं न्यायालय. अशी ही निजामकालीन इमारत आहे. आपल्या जर कोणाला माहीत असेल नेमकं या इमारतीमध्ये स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये निजाम सरकारमध्ये कशाचं ऑफिस होतं तर नक्की सांगा. मित्रांनो, 1 मे 1981 रोजी ज्यावेळेस जालना जिल्हा म्हणून निर्मितीची घोषणा करण्यात आली त्यावेळेस जालना महाराष्ट्राचे तत्कालीन लाडके मुख्यमंत्री बॅरिस्टर AR अंतुले साहेब या इथं आलेले होते आणि त्यांच्याच हस्ते या इमारतीमध्ये एक पाटी लावलेली आहे की आज जालना जिल्हा म्हणून आजच्या रोजीपासून ओळखला जाईल. तर जालना जिल्हा कसा होता त्यावेळेस की त्यावेळेसचा तत्कालीन म्हणजे औरंगाबाद जिल्हा म्हणजे आता आपण त्याला छत्रपती संभाजीनगर म्हणतो आणि परभणी जिल्ह्यातले काही 2 तालुके हे तोडून या जालना जिल्ह्यामध्ये तयार करण्यात आले आणि जालना जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. आज घडीला जालना जिल्ह्यामध्ये 8 तालुके आहेत. तर 8 तालुके कोणते की प्रॉपर जालना तालुका, त्यानंतर जालना, बदनापूर, अंबड, घनसावंगी, परतूर, जाफराबाद, भोकरदन आणि घनसावंगी, अंबड असे 8 तालुके आहेत. मित्रांनो, असे 8 तालुके आहे. 7,500 क्षेत्रफळ वर्गमीटर असलेलं हा जिल्हा आहे. जिल्ह्याच्या बाउंड्रीवरून गोदावरी नदी जाते अंबड आणि घनसावंगीमधून आणि जालना शहराच्या मध्यभागून कुंडलिका नदी वाहते की ती जी पुढे चालून दुधनाला मिळते आणि दुधना ही नदी पुढे जाऊन गोदावरीला मिळते. अशी कुंडलिका नदी ही जालना शहराच्या मध्यभागून वाहते. मित्रांनो, तर मी तुम्हाला आज ही जालना शहराची जिथं निर्मिती झाली, जिथं घोषणा झाली ती इमारत, ती निजामकालीन इमारत दाखवत आहे. मित्रांनो, आपण ही जी बघत आहात ही निजामकालीन इमारत आहे. आपल्याला येण्यामध्ये उशीर झाल्यामुळं अंधार पडला आणि तर आपल्याला काही बघता येत नाही. तर आज 1 मे म्हणजे जिल्हा निर्मितीचा दिवस असल्यामुळं आपण येण्याची घाई केली आणि अंधार का होईना पण व्हिडिओ तयार करण्याचा प्रयत्न केला. अशी ही जुनी इमारत मी तुम्हाला दाखवत आहे आणि याच बाजूला आहे या काही जुन्या इमारती की ह्या निजामकालीन काही इमारती आहेत की जिथं निजाम काळामध्ये, इंग्रजांच्या काळामध्ये इथं काही शासकीय ऑफिस चालत असत. आणि याच बाजूला आहे जुनं तालुका पोलीस स्टेशन. जुनं तालुका पोलीस स्टेशन आणि कदीम पोलीस स्टेशन. अंधार झाल्यामुळं या इमारती आपल्याला दिसत नाही, परंतु या इमारती कव्हर करण्याचा आपण प्रयत्न बघत आहोत. हा समोरच आहे पाठक निवास, पाठक साहेबाचा मोठा जुना बंगला, काली मस्जिदकडे जाणारा मुक्तेश्वर द्वारकडे असलेला हा रस्ता आणि ह्या काही जुन्या इमारती. मित्रांनो, आतमध्ये आपण जाऊन बघू या इमारतीमध्ये की नेमका तो जालना जिल्हा निर्मिती झाला तो फलक कुठे आहे. इथं SDM ऑफिस असताना बराच वेळेस मला माझा येण्याचा प्रसंग पडला. इथं आपल्याला स्पष्टपणे दिसत आहेत SDP ऑफिस जालना आणि याच ठिकाणी या इमारतीमध्ये आहे जालना जिल्हा निर्मितीचा हा फलक. हे आपण बघू शकता की कशा पद्धतीची ही इमारत होती. अंधार पडत असल्यामुळे आपल्याला नेमकं इथे दिसत नाही. हे आपण इथं बघू शकता की जालना जिल्ह्याचे उद्घाटन माननीय नामदार श्री AR अंतुले, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं आणि माननीय नामदार सौ शालिनीताई वसंतराव पाटील, महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली शनिवार दिनांक 2 मे 1981 रोजी ह्या स्थळी संपन्न झाले. असं हे जालना जिल्ह्याचं निर्मितीचं स्थान
रात्रीचा टाईम आहे. आपण एक दिवशी नक्की दिवसा येऊन हे बघण्याचा प्रयत्न करूया. अतिशय जुनी इमारत आणि आजही अगदी मजबूतपणे इथं उभा आहे. निजामकालीन इमारत आहे मित्रांनो. मला वाटतं आजही या इमारतीचा काही शासकीय कार्यालयासाठी उपयोग व्हायला पाहिजे, की जेणेकरून ही वास्तू ही मोडणार नाही आणि ऐतिहासिकदृष्ट्या ही सांभाळली पण गेली पाहिजे, की जालन्याचं हे जुनं वैभव आपल्याला दाखवता आलं पाहिजे.